ओके. गजानन कदम सर, TIT गणित सरळ व्याज घेत आहेत. मराठीच्या टेस्ट पण पाठवत आहेत ग्रुपवर. तुम्ही सर्वजण पाहत आहातच. गणिताच्या पण टेस्ट पाठवणार आहेत, त्या पाठवायला सुरुवात केलेली आहे. बुद्धिमत्तेच्या पण टेस्ट पाठवत आहेत. आणि अजून तुमचे कोणी मित्रमैत्रिणी राहिले असतील तर त्यांना प्रवेश घेण्यासाठी सांगायचंय. 880659 70 77 हा व्हाईट बोर्डवर तुम्हाला लिहिलेला नंबर दिसतोय. त्याच्यावर 499 फीस पे करून आपला लाईव्ह क्लासच्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं आहे. तर अतिशय छान प्रकारे अभ्यास सध्या तुमचा चालू आहे. अधिकाधिक सराव गणित आणि बुद्धिमत्तेचा तुम्ही सर्वांनी करायचंय, कारण 120 मार्क्स तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तावर असणारे. बुद्धिमत्ता 80 आणि गणित जवळपास 40, 35 ते 40 मार्कला येतं. पण गणिताचा भाग बुद्धिमत्तेमध्ये आणि बुद्धिमत्तेचा काही गणितात असं असतं. म्हणून गजानन कदम सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सरळ व्याज हा गणिताचा भाग सुरू करावा. गजानन कदम सर. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांचं मी पुन्हा एकदा प्राध्यापक गजानन कदम सर आपल्या गणिताच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. काल आपण सरळ व्याज हा भाग सुरू केला होता. त्याचे जे बेसिक काही कन्सेप्ट आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या समजल्या असतील. बऱ्याच जणांनी शेवटी उत्तर बरोबर दिलेले आहेत. तर आज आपण त्यामधीलच थोडासा हार्ड पोर्शन जो आहे, हार्ड भाग आहे. म्हणजे काय असतं बघा, ज्यावेळेस तुम्हाला मुद्दल दिलं जातं, दर दिला जातो, मुदत दिली जाते आणि सरळ व्याज काढा म्हटलं जातं, तर ते सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही. किंवा राज विचारलं ते पण सोपं आहे, अवघड नाही. पण काय असतं याच्यामध्ये चार गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. कोणत्या कोणत्या आहेत? चार गोष्टी आहेत. एक आहे मुदत, दुसरा आहे बघा चार गोष्टी आहेत. मुदत एक आहे, दर एक आहे, पुन्हा मुदत एक आहे आणि शेवटी म्हणजे सरळ व्याज. त्या चार मधल्या कोणत्याही तीन गोष्टी दिल्या की चौथी गोष्ट काढता येते. पण हे जरी खरं असलं तरी आपल्याला थोडस अवघड जातं. समजा मुद्दल दिलंय, मुदत दिली, सरळ व्याज दिले आणि दर काढायचा, ते अवघड जातं. कधी मुदत काढायचं अवघड जातं, कधी मुद्दल काढायचं अवघड जातं. तर हे सोपं व्हावं याच्यासाठी तुम्हाला एक 3 सूत्र देतो. पहिलं जे मेन सूत्र आहे त्याच्यानुसारच आहे, फक्त समीकरणामधले जे नियम असतात त्या नियमानुसार ते बदलतं. तरी पण आपण डायरेक्टली आपल्याला सूत्र माहित असावे, त्याच्यामुळे मी बोर्डवर 3 सूत्र लिहिणार आहे. ते 3 सूत्र तुम्ही नोट डाऊन करा, त्यानंतर आपण त्याच्यावरचे गणित पाहणार आहे. ओके, चला आपण मुख्य विषयाकडे वळू. तर हे 3 सूत्र खूप महत्वाचे आहेत. पहिल्या सूत्राचेच हे उपसूत्र आहेत, त्याच्यामधूनच तयार होतात, परंतु हे महत्वाचे आहेत. पहिला आहे बर चारित्र लिहून दिलं असतं, ठीक आहे, एक दिलेला आहे तुम्हाला. बर, जर मुद्दल काढायचंय, लक्षात ठेवा, मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल ज्यावेळेस काढायचे. बघा, प्रिन्सिपल या शब्दात सुद्धा 3 अर्थ आहेत. प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य, प्रिन्सिपल म्हणजे तत्व आणि प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, असे 3 शब्द आहेत. वाईस ब्रेक होतोय. ओके, आता येतं का आवाज? नेटवर्क इश्यू असेल थोडासा. हा, आपलं पण नेटवर्क व्यवस्थित चेक करून घ्या, ठीक आहे. हा, जर मुद्दल काढायचं असेल तर काय, तर मुद्दल काढायचं असेल तर सरळ व्याज, सरळ व्याज हे नोट करून घ्या, गुणुले 100, सरळ व्याज गुणुले 100 छेदस्थानी मुदत गुणुले दर. हे पहिलं सूत्र आहे. दुसरं सूत्र आहे, मग पहिलं महत्वाचं सूत्र ते वेगळंच आहे, म्हणजे त्या सूत्रावरूनच हे सूत्र तयार केलं जातं, पण मी तुम्हाला हे डायरेक्टली देतो. जर मुदत काढायची असेल, मुदत म्हणजे वेळ काढायची असेल, मुदत म्हणजे काय, टाइम. तर मुदत काढायची असेल तर काय करायचं? मुदत काढायची असेल तर वरचं जशाच तसं राहतं, सरळ व्याज गुणुले 100 छेदस्थानी मुदत ऐवजी येतं मुद्दल गुणुले दर. आणि तिसरं आहे, ज्यावेळेस आपल्याला दर काढायचा आहे, लक्षात ठेवा, ज्यावेळेस दर, दर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट,
ज्यावेळेस दर काढायचा आहे त्यावेळेस पण सरळ व्याज गुणुले 100 छेदस्थानी मुद्दल जशास तसं राहील, फक्त दर इकडे आला म्हणजे इथं मुदत येईल. ओके, हे 3 सूत्र नोट करून पुढच्या गणितामध्ये कामी येतील, महत्वाचे आहेत. आणि ह्या तिन्ही सूत्राचा बेस जो आहे तो बेस आपलं पहिलं सूत्र आहे सरळ व्याज म्हणजे SI बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत छेदस्थानी 100, ज्यालाच इंग्लिशमध्ये SI इज इक्वल टू P इंटू R इंटू T असं लिहा, किंवा P इंटू R इंटू T अपॉन 100. हे सर्व सूत्र एका वहीच्या एका कोपऱ्यामध्ये लिहून ठेवा. हे महत्वाचे आहेत, सरळ व्याजासाठी अत्यंत महत्वाचे सूत्र आहेत. याच्याशिवाय सरळ व्याज सुटत नाही. ओके, नोट केले? नोट डाऊन. ओके, चालेल. Yes. नोट केले सर्वांनी. चला आपण हे इरेज करू. आता हे पण थोडस आपल्याला बोर्ड लागेल, त्यामुळे इरेज करतो मी ते. चला, आज आपल्याला त्या पुढचं स्टेप शिकायचे आहे. ओके, आता उदाहरण घ्या. प्रश्न आहे, प्रश्न पहिला या सूत्रानुसार आपल्याला सोडवायचा आहे. द सा द शे दर साल दर शेकडा 8% दराने, दर साल दर शेकडा 8% दराने एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज 2 वर्षांचे सरळ व्याज 96 रुपये 96 रुपीज 96 रुपये येते, ती रक्कम. आता ही रक्कम म्हणजे काय? मुद्दल लक्षात ठेवा. रक्कम म्हणजे काय? मुद्दल. ती रक्कम कोणती? त्याच्यासाठी मुद्दल काढण्याचं सूत्र वापरायचं. चला ऑप्शन देतो तुम्हाला. 800, 700, 600, 550. विद्यामान बरोबर आहे. गुड, अभिनंदन आपलं. बरोबर आहे विद्या मॅम. धनलक्ष्मी मॅम ना पण उत्तर दिलेलं दिसते बहुत. जयश्री मॅम बरोबर आहे आपला. गुड. सूत्र महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. काजल मॅम बरोबर, सुवर्णा मॅम बरोबर.
सूत्र महत्वाचे आहेत. श्रुती मॅम बरोबर. ओके, व्हेरी गुड. उषा मॅम आपलं पण बरोबर आहे. प्रीती मॅम बरोबर. सुमेश सर बरोबर आहे आपलं पण. व्हेरी गुड. असेच उत्तर येणे अपेक्षित आहे. हा, हे कोण आहे माहित नाही, पण त्यांचं उत्तर बरोबर आहे. उर्मिला मॅम बरोबर आहे. स्वाती मॅम आपलं पण बरोबर आहे. अर्चना मॅम बरोबर आहे आपलं. ओके, चला गुड. अधिका अधिका मॅम आपलं पण बरोबर आहे. आता महत्वाचं आहे, ज्यांचे उत्तर बरोबर आले त्यांना ते सूत्र व्यवस्थित कळालेलं आहे. ज्यांनी उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासाठी हे स्पष्टीकरण पहा. स्पष्टीकरण महत्वाचं आहे. आपण मगाच सूत्र लिहून दिले. मुद्दल काढायचं असेल तर सरळ व्याज सूत्र होतं सरळ व्याज गुणुले 100 छेदस्थानी मुदत मुदत गुणुले दर. ते सूत्र आहे. सरळ व्याज किती आहे? 96 रुपये गुणुले 100. मुदत किती आहे? इथं आहे मुदत. मुदत म्हणजे किती वर्ष? 2 वर्ष. आणि दर आहे 8%. बरोबर. तर बघा, हे काटाकाटी लक्षात ठेवा. काटाकाटी नीट समजून घ्या. काटाकाटी खूप महत्वाची आहे. कारण काटाकाटी ज्याला येते, भागाकार द्यायला ज्याला येतो त्याला समजतं. आता बघा, 8 1 8 किंवा 12 8 96. 12 8 96. 8चा जर 12 पर्यंत घातला तर 12 8 96 किंवा 12चा 8 पर्यंत भागा. 12 8 96. 12चा भाग बसला. पुन्हा बे एक बे 6चा भाग बसला. काही दोन्ही 12. बरोबर. आता राहिले किती? 6 आणि 100. मग 6 आणि 100 जर राहिले त्यांचा गुणाकार केला, उत्तर आलं 600. 600 काय आहे? मुद्दल. 600 मुद्दल आहे. या प्रश्नाचं उत्तर हे आहे. 600 रुपये होतात. ती रक्कम जी आहे ती म्हणजे 600. ते मुद्दल जे आहे ते म्हणजे 600. बघा, सोपं आहे ना? काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? एकदम साधं, सिंपल, सरळ. हे जर तुम्हाला मूळ म्हणजे जे हे आहे, आपण जर मेन सूत्रामधून जर केलं तर ते थोडं अवघड जाईल. ज्यावेळेस बरोबर चिन्हाच्या अलीकडे घ्या, पलीकडे घ्या, हे समजणार नाही. याच्यामुळे तुम्हाला हे सूत्र तयार करून दिलेलं आहे. या सूत्रामध्ये किमती टाका आणि बरोबर उत्तर काढा. काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त सूत्र थोडंसं लक्षात ठेवावं लागतं. समजलं का? हे यात काय अवघड आहे का सांगा? कुणाला काही समजलं नाही ते पण सांगा. कुणाचं कन्फ्युजन असेल तर इथं कागद का लावला आहे त्याचं उत्तर देतो. जो लाईटचा प्रकाश इथं फ्लॅश होतो त्याच्यामुळे ते व्हिडिओमध्ये बरोबर दिसत नाही. ज्यावेळेस मी व्हिडिओ डबल पाहिला त्यावेळेस तिथं थोडासा जास्त ब्राईटनेस आहे, त्याच्यामुळे तिथं कागद लावलेला आहे. याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे का हे विचारा. ऑल क्लिअर? जयश्री मॅम यस म्हणतायत. ओके, पूजा मॅम पण यस म्हणतायत. ठीक आहे. एक दोन जणांनी ओके म्हटलं तर आपण पुढे जाता येईल. ठीक, चला सेम टू सेम या पद्धतीचं गणित पाहू. किंवा बघा, जर 4% दराने 4% दराने एका रकमेचे 3 वर्षाचे सरळ व्याज 3 वर्षाचे सरळ व्याज 1200 रुपये होते, तर ती रक्कम किती? ओके, the options are 10,000,
15,000, 20,000 अँड लास्ट 25,000 किंवा यापैकी नाही. हम्म. हर्षदा मॅम बरोबर आहे आपलं. स्वाती मॅम यापैकी नाही वर गेल्या, रॉंग आहे. हा, उषा मॅम बरोबर आहे. काजल मॅम बरोबर. हम्म. या गणितामध्ये अंदाज पंचे उत्तर देऊ नका. अनिल सर बरोबर आहे आपला. कारण आपल्याला मेथड माहिती आहे, सिस्टीम माहिती आहे, त्या पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचं आहे. हा, ऑप्शन दीपाली मॅम बरोबर आहे. ऑप्शन नंबर दिलेला आहे, करेक्ट आहे आपला पण. ममता मॅम बरोबर आहे. चला, छान. हम्म. नेहा मॅम बरोबर आहे आपला. पूजा मॅम आपलं पण बरोबर आहे. समजलं का सर्वांना? बघा, सिंपल आहे, अवघड काही सुद्धा नाही. याच्यामध्ये सरळ व्याज आहे 1,200 रुपये गुणिले 100 सूत्रामध्येच आहे. मुदत आहे 3 वर्ष, रेट आहे 4. ओके, 4 1 4, 4 3 12, बरोबर. 300, 300 गुणिले 100 किंवा हा 3 1 3, 3 1 3, इथं पण कटले. ओके, इथं राहिले 0 0. म्हणजे हे शून्य इथं घेतले तर 300 होतात. त्या 300ला कट केलं तर भागाकार 100चा जातो. म्हणजे हे सगळं इथं खाली 1 1 राहिला. 100 गुणिले 100, 100 गुणिले 100, तर उत्तर येतं 10,000. 100चा वर्ग 10,000 आहे मुद्दत. ओके, क्लिअर. आता आणखी एक उदाहरण देतो, त्याचं हा सोडून देणार नाही, फक्त तुम्हाला उत्तर काढायचं आहे. तुम्हाला ऑप्शन देतो. सोडून देत नाही याचा अर्थ की तुम्हाला येईल, नाही जर आलं तर लास्टला मी देतो. बघा, दर साल दर शेकडा 5% दराने 2 वर्षासाठी सरळ व्याज आहे 5,000 रुपये. तर ती रक्कम किती, त्याचा मुद्दल किती? ऑप्शन्स आहेत 30,000, 30,000, 40,000, 50,000, 50,000 आणि लास्ट ऑप्शन आहे 44,000. बरोबर बरोबर. वर्षा मॅम बरोबर आहे, किशोरी मॅम बरोबर आहे, चेतना मॅम आपलं पण बरोबर आहे, अनिल सर आपलं पण बरोबर आहे. ओके, चला, मुद्दल काढायला काही हरकत नाही. हा, याचं आपलं ऑप्शन क्रमांक 3 असं जे लिहिलं त्यांचं नाव कृपया तुम्ही कमेंट मध्ये केलं तर बरं होईल, मला समजेल कोण आहे. कारण त्यांचं नाव येत नाही. कसं राहायचं मॅडम? कळत नाही. उषा मॅम आपला पण बरोबर आहे. शीतल मॅम 1-0 कमी पडला. अर्चना मॅम बरोबर आहे. शीतल मॅम 1-0 कमी दिला आपण.
ओके, सर्वांचे उत्तर बरोबर आहेत. हा, नेहा मॅम आपलं पण बरोबर आहे. ऑप्शन इज ऑप्शन 3, 15,000. 50,000 हे करेक्ट आन्सर आहे. पूजा मॅम आपलं पण बरोबर आहे. चला, सर्वांनी उत्तर दिले. आता जर परीक्षेमध्ये मुद्दल काढा असा जर प्रश्न आला तर ते गणित स्किप करणार नाही. ते गणित 100% तुम्हाला येतं. डोक्यामध्ये फिट फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला अवघड नाहीत. तिन्ही फॉर्म्युले एकसारखेच आहेत. फक्त जे काढायचं आहे ते इकडे कमी होणार आहे, त्या ठिकाणी दुसरं येणार. ओके, चला. आता मुद्दल काढायचं तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. आता एखाद्या गणितामध्ये मुद्दलऐवजी जर समजा हा, एक मिनिट. आता समजा असं गणित दिलं तुम्हाला. एक मिनिट. मुदतीचे काही गणित पाहूत आपण. चला, समजा आपल्याला काय काढायचं आहे. समजा दर काढायचा आहे. दर काढण्याचं जर गणित आलं तर काय. द सा दशे द सा दशे काही टक्के. बघा, काही टक्के, कारण इथं रेट दिलेला नाही, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला नाही. काही टक्के दराने एका रकमेचे एका रकमेचे 6,500 रुपये. एका रकमेचे 6,500 रुपये मुद्दलाचे. म्हणजे 6,500 काय आहे? मुद्दल आहे. मुद्दलाचे 4 वर्षात 4 वर्षात 2,080 रुपये व्याज मिळते. तर व्याजाचा दर काय? काय होईल? याच्यामध्ये काय काढायचं आहे? व्याजाचा दर म्हणजे दर काढायचा आहे. टाइम रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. चला, येतं का बघा. यायला पाहिजे. एस एफ जे आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. करेक्ट आहे आपलं उत्तर. विद्या मॅम करेक्ट आहे. स्वाती मॅम आपला पण बरोबर आहे. बरोबर स्वाती मॅम. ओके, समजावून सांगणार आहे मी. हर्षदा मॅम बरोबर. सूत्र दिलेलं आहे, सूत्रामध्ये किमती टाका. उत्तर बरोबर नाही. उर्मिला मॅम बरोबर आहे. माधुरी मॅम बरोबर. चेतना मॅम एकदम बरोबर आहे. दर काढायचा आहे आपल्याला. प्रिया मॅम बरोबर. किशोर मॅम आपलं पण बरोबर आहे. बघा, ऑप्शन सुद्धा दिलेले नाही तरी हे उत्तर ऑलमोस्ट सगळ्यांचेच बरोबर आलेले आहेत. हे तुम्हाला सर्व व्यवस्थित समजलेलं आहे. फॉर्म्युला आर व्हेरी इम्पॉर्टंट.
फॉर्म्युला पाठच करायचा, बाय हार्ट करायचा. चला. हा, अधिका मॅम, बरोबर आहे आपला. बघा, इथं आपल्याला काय करायचं आहे, दर काढायचा आहे, बरोबर आहे. दर काढायचा आहे. दर काढायचं सूत्र काय आहे? दर काढायचं सूत्र आहे सरळ व्याज गुणुले 100 छेदस्थानी मुद्दल गुणुले मुदत. सरळ व्याज आहे 2080, 100 दशांश, मुद्दल आहे 6500 आणि किती वर्षासाठी आहे? 4 वर्षासाठी आहे. ओके. तर हे दोन्ही शून्य कटले, हे दोन्ही शून्य कटले. तर याच्यामध्ये 8 एक 8, 4 एक 4, 4 पंच 20, 4 दोन्ही 8 आणि 0 520, आणि 65 भागिले 4, 520 भागिले 65, उत्तर आलं 4. हे 8% दर आहे, 8%. ओके. बरोबर, बरोबर आहे. बरं, समजलं का? या पद्धतीनं आपण दर काढू शकतो. काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? समजले, ओके. काही प्रॉब्लेम नाही. दर दर काढणे किंवा मुदत काढणे किंवा मुद्दल काढणे हे सोप्या पद्धतीनं सूत्र तुम्हाला आलं की तुम्हाला काढता येतं, काही प्रॉब्लेम नाही. आता थोडस आपण जी मुदत आहे, आता इकडे लक्ष द्या. मुद्दल तर तुम्हाला तुम्हाला काढता येईल, काही प्रॉब्लेम नाही. मुद्दल काढता येतं, दर काढता येतो, मुदत पण काढता येते. मुदत म्हणजे वेळ. वेळेचं थोडस कन्फ्युजन असं आहे किंवा थोडासा प्रॉब्लेम असा येऊ शकतो की वर्ष किती. आता आपण आतापर्यंत सगळे वर्ष वर्ष किती हे पाहिलं. वर्ष किती आहे हे तर सिंपल आहे, साधं आहे. पण समजा तुम्हाला महिनेच विचारले, किती महिने लागतील, किती महिन्याचा वेळ आहे वगैरे, हा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह कसा करायचा. दुसरी गोष्ट, समजा तुम्हाला दिवसच विचारला, किती दिवस लागतील असं जर विचारलं तर ते पण काढता येतं. ते पण काढायला आपण काही गोष्टी आहेत ते आपण घेऊ. ओके. आता तुम्हाला सरळ जर विचारलं तर सोडवता येईल, काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? हे गणित मुद्दल आणि मुदत, मुद्दल आणि दर काढायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? कुणाला काही समजलं नाही असं काही आहे का? मुद्दल आणि दर काढता येतं का? ओके, नो प्रॉब्लेम. ठीक, चला. आता आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला आपल्याला काढायची आहे मुदत. आता मुदत ही दिवस, अजून एक एक्झाम्पल द्या. ओके. दराचं का? ठीक. ओके, अजून एक उदाहरण. चला, काही जणांचं म्हणणं आहे तर आपण नक्कीच त्यांच्या मताचा मान ठेवतो आपण. इकडे लक्ष द्या. दर साल दर शेकडा काही टक्के दराने एका रकमेचे मला ते गणित पाहावं लागेल. एक
हम्म. समजा रक्कम आहे 2,500. रक्कम आहे 2,500 आणि 5 वर्षानंतर त्याचं सरळ व्याज आलं 1,500 रुपये. तर व्याजाचा दर काय? चला पटकन. दर साल दर शेकडा काही टक्के दराने एका रकमेचे 2,500 रुपये मुद्दलाचे 5 वर्षानंतर 1,500 रुपये व्याज मिळते, तर व्याजाचा दर काय? धनलक्ष्मी मॅम करेक्ट आहे आपलं उत्तर. उर्मिला मॅम खूप लांब गेली. 75 नाही. किशोर मॅम बरोबर आहे. उषा मॅम बरोबर आहे. करेक्ट आहे आपलं उत्तर. श्रुती मॅम बरोबर आहे. प्रीती मॅम बरोबर आहे. यश मॅम आपलं पण बरोबर आहे. काजल मॅम बरोबर आहे. चला. हा. शीतल मॅम बरोबर आहे. बऱ्याच जणांचे उत्तर बरोबर आहे. चेतना मॅम आपला पण बरोबर आहे. फक्त ओके. ठीक आहे. सर्वांना समजलेलं आहे. हम्म. सरळ व्याज आहे 1,500 रुपये गुणिले 100. मुद्दल आहे 2,500. 5 वर्ष आहे. ओके. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. बरोबर. 5 1 5, 5 1 15, 300 झाला. आणि 25 1 25, त्याला इथं 300 आहेत, म्हणजे 25 1 25 आणि इथं राहिले 5 0 25 आणि 50. 12%. ओके. समजलं. चला आता समजलं का? आणखी उदाहरण घ्यायची गरज नाही ना? बघा, ऑन युअर रिक्वेस्ट. आता आपल्याला थोडस मुदत जी आहे मुदतीचं. ओके सर, व्हेरी गुड. आता मुदत बघा. समजा तुम्हाला असं विचारलं, कारण ते काही विचारू शकतात. नंतर बरोबर आहे आपलं उत्तर. फक्त पटकन उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. इतका वेळ आपल्याकडे नाही. टेट पास व्हायचा आहे. टेट पास व्हायचा आहे. पटकन उत्तर द्या. ओके. द सा दशे दर साल दर शेकडा 3% दराने 3% दराने 4,000 रुपयांचे 4,000 रुपयांचे 4 महिन्यांचे. बघा, हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे हा. 4 महिन्याचे सरळ व्याज किती? आता इथं थोडं वेगळ्या पद्धतीने विचारलेलं आहे. समजा असा जर प्रश्न आला तर काय? नाही नाही नाही, 480 नाही मॅम. हेच 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 थोडस थोडस मिस्टेक करणार आपण, हे अपेक्षित आहे. इकडे लक्ष द्या. बर काय, एक 31 सेकंदाचा वेळ कुणाला उत्तर द्यायला. हा, विद्या मॅम बरोबर आहे आपला.
30 सेकंद. हा, स्नेहल मॅम चुकलेलं आहे. चुकलेलं का आहे ते तुम्हाला सांगतो मी नंतर, म्हणजे सोडवल्यानंतर तुम्हाला कळेल ते. तुमचं उत्तर बरोबर आहे, पण त्याचं लॉजिक वेगळं असतं. तुम्हाला 4 महिन्यात सांगितलेलं आहे त्याने. तुम्ही 12 महिन्यात काढलं, लक्षात ठेवा. आता त्याच उत्तराला 12 भागिले, हा, बरोबर बरोबर. ते जे उत्तर आहे त्याला भागिले 12 करा आणि गुणले 4 करा. हा, ते मॅम आपण पण तेच सांगतो मी तुम्हाला. जस्ट सर्वांनी उत्तर तेच काढायला सुरू केलं. 4 4 महिने तुम्ही उत्तर 12 महिन्याचं देत आहे. वैभवी मॅम 12 महिन्याचं उत्तर आहे 480. त्यातले 4च महिन्याचे पकडायचं आपल्याला. माझं मॅम बरोबर आहे आपलं. प्रीती मॅम आपलं पण बरोबर आहे. आता हे एकदम सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं, ट्रिक मग समजा. उर्मिला मॅम बरोबर आहे आपलं. आता इकडे लक्ष द्या. असा जर प्रश्न आला तर यामध्ये वेगळं काहीही नाही, फक्त थोडासा विचार थोडा वेगळ्या पद्धतीने करायचा. कसा? तर बघा, आपल्याला काय करायचंय, सरळ व्याज करायचं. सूत्र तेच आहे. काय आहे? पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. पी किती आहे? पी म्हणजे प्रिन्सिपल, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल 4000 आहे. आर किती आहे? रेट ऑफ इंटरेस्ट 3% आहे. टाइम किती आहे? हा, आता टाइम किती आहे? 4 महिने आहे. आता मग 4 महिने आपण लिहिलं इथं, मग ते 4 महिने कन्सिडर कसं करणार आपण, लक्षात ठेवा. 4 महिने, हा सांगतो मी तुम्हाला. आणि भागिले 100. आता लक्षात ठेवायचं कधी. हा, आता लक्षात ठेवा काय करायचं. ज्यावेळेस इथं महिने येतील, हा लक्षात ठेवा, ज्यावेळेस इथं महिने येतील त्यावेळेस गुणुले 12 करायचं इथं. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस हे महिने असतील, महिने, वर्ष नसतील, महिने असतील, त्यावेळेस गुणुले 12 खाली 12 करायचे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे जर नाही केलं तर तुमचं उत्तर चुकतं. भागिले 12 करायचं. ओके, भागिले 12 करायचं. आता उत्तर बरोबर आहे. आता उत्तर बरोबर येतं. कसं बघा, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. ओके, 4 1 4, 4 1 12, 3 1 3, 3 1 3, सगळीकडे 1 1 आले, राहिली इथं संख्या फक्त 40. उत्तर आलं, उत्तर आलं 40. 40 हे काय आहे? 4 महिन्याचं सरळ व्याज आहे. बघा किती आहे, हे सरळ व्याज आहे. कशाचं आहे? 4 महिन्याचं. हे महत्वाचं आहे. तुमचे उत्तर आले 480. का आले? तुम्ही बरोबर तिथे 4 घेतला, खाली 12 घेतलं नाही. बरोबर, इंटरेस्टिंग आहे ना? इंटरेस्टिंग आहे हे. समजली चूक काय झाली ती? ओके, सगळ्यात महत्वाचं आहे. बघा, आपण का केलं हे पण कळायला पाहिजे. का केलं असं, त्याचं कारण असं आहे. आपण इथं इथं 1 जर लिहिलं तर 1 वर्ष होईल, बरोबर आहे. इथं आपण 4 लिहिलं, मग 4 लिहिलं याचा अर्थ 4 महिने आहेत हे आपल्याला माहिती. पण उत्तरामध्ये इथं जोपर्यंत 12 लिहिणार नाही तोपर्यंत त्या 4ला तुम्ही 4 वर्ष कन्सिडर होणार. त्याच्यामुळे आपल्याला खाली 12 लिहावेच लागतात. चला, असं सेम टू सेम गणित घेऊ, म्हणजे तुम्हाला आणखी जास्त क्लिअर होईल. ओके, ठीक आहे.
बघा, मला शक्य आहे तेवढं मी तुमचे डाऊट्स आणि मी तुम्हाला कशा कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करत आहे. त्यानंतरही तुमचं कसं आहे तुम्ही अभ्यास करणं महत्वाचं आहे. ओके, वेळ द्या, अभ्यास करा, 35 दिवस आहेत, जास्तीत जास्त अभ्यास करा. पुढचा प्रश्न बघा. दर साल दर शेकडा 12% दराने, दर साल दर शेकडा 12% दराने 5,000 रुपये, 5,000 रुपये 6 महिन्याचे सर्व व्याज किती? ऑप्शन्स देतो मी खाली. द ऑप्शन्स आर 460, 20, 30, 300. ऑप्शन्स आहेत 460, 20, 30, 300. हम्म. अधिका मॅम बरोबर, उषा मॅम बरोबर, करेक्ट आहे. माधुरी मॅम बरोबर. बघा मी फास्ट मध्ये समजला, आता एकदम पक्क डोक्यात आलं. हेच आहे शिक्षण, याच्यासाठीच लागतं. की पॉइंट हे तुम्हाला कळायला पाहिजे. बरोबर आहे प्रिया मॅम. ह्या थोड्या छोट्या छोट्या ट्रिक आहेत ज्याच्यामुळं कमी वेळामध्ये तुम्ही उत्तर काढता आणि तेवढाच वेळ तुम्हाला नोकरीच्या जवळ घेऊन जाणार आहे. दीपाली मॅम बरोबर आहे. माझं क्लिअर झालं. ओके, तेच तेच महत्वाचं, क्लिअर होणं महत्वाचं आहे. हम्म. तर बरोबर आहे सुप्रिया मॅम. आता आपल्याला समजलं सर्वांना. बघा ऑप्शन आहे, ऑप्शन 4, 300 रुपीज, 300. 6 महिन्याचं व्याज किती आहे? 300 रुपये. हे समजून सांगायची गरज आहे का? हे समजून सांगण्याची गरज आहे का? कोणाची कमेंट येत आली तर मी सांगतो, आणि जर गरज नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला आणखी एक उदाहरण पाहू आणि आपलं हे आजचं सेशन क्लोज करू. ओके, शेवटचं एक उदाहरण पाहू आपण, थोडं अवघड. 2.5% दराने, 2.5, 2.5% दराने 8,000 रुपये 9 महिन्यासाठी घेतले तर त्याचे सरळ व्याज किती? ऑप्शन आर 150, 100, 500 आणि लास्ट आहे 50 रुपये. हम्म. व्यवस्थित बघा, व्यवस्थित. 2.5% हा, 2.5%. पहिलं उत्तर बरोबर आहे काजल मॅमचं. अधिका मॅम नीट व्यवस्थित चेक करा. चेतना मॅम बरोबर आहे आपला. बरोबर आहे सुवर्णा मॅम, शीतल मॅम, स्नेहल मॅम, स्नेहल मॅम आपलं उत्तर बरोबर आहे. हर्षदा मॅम आपलं पण बरोबर आहे. सरळ व्याज बरोबर.
8,000 गुणुले 2.5 गुणुले 9, 100 गुणुले 12, आहे ना एक्झाम डेट फिक्स? फिक्स झाली एक्झाम डेट. 5 जून पर्यंत सगळ्या एक्झाम होणार आहेत. हा विचारा ना. जस्ट मी हे हे 1 मिनिट उत्तर देतो आणि तुमचं क्लिअर करतो. ओके, हे दोन्ही कटले. 3 चोक 12, 3 त्रिक 9, 4 1 4, 4 2 8, इथं 20 राहिले. आता राहिले 20, 2.5 आणि 3. 3 आणि हा 20 त्रिक 60, 60 गुणुले 2.5. आता 60चा गुणाकार 2.5 करायचा आहे. 5 0 0, 5 6 30, 2 0 0, 6 2 12, 0 0 5 आणि 1. पॉईंट 1 ना आहे म्हणून 1 ना पॉईंट. उत्तर आलं 150. 150 ही करेक्ट आन्सर. ओके, समजलं काय? काही जणांचे उत्तर चुकले. 50 आलं काही जणांचं उत्तर. 50 उत्तर नाही, 150 उत्तर आहे. हा ओके सर, आजचं सेशन आपण इथंच क्लोज करणार आहे. काही जणांचे डाऊट्स होते, कृपया त्यांनी विचारा. काय म्हणत होत्या, काय विचारायचं होतं नाव विचारा. एक मिनिट हा. हा तर आपला प्रश्न आहे, काजल नावाच्या बोलते. ओके, तो प्रश्न आहे की मार्क जर म्हणजे मेरिट जर असेल तरी पण इंटरव्ह्यू होतो का? तर लक्षात ठेवा, 1 मिनिट तुमचं माईक पण ऑन करतो तुम्हाला. एक मिनिट हा. हा काय म्हणताय मॅम आपण? सर मार्क्स मिळाल्यानंतर पण परत इंटरव्ह्यू असतो का? त्याच्यात 2 स्टेप असतात ना. काय असतं याच्यामध्ये, आपण टेट ज्यावेळेस क्वालिफाय होतो, टेटचं रिझल्ट लागल्यानंतर त्याचा मार्क मिळून भेटतो आणि क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला प्रिफरन्स फॉर्म भरावे लागतात. प्रिफरन्स फॉर्म मध्ये काय असतं, तर तुम्हाला जिल्हा परिषद आणि संस्था अशा 2 कॅटेगरीज असतात. ओके, ओके तर जिल्हा परिषदेमध्ये विदाऊट इंटरव्ह्यू तुम्ही जॉईन होता तुमच्या मेरिटवर. ओके ओके, तुम्हाला समजा तुमचं मेरिट आहे, तुमचं कॅटेगरी मेरिट वगैरे हे सगळं बसलं, तर तुम्हाला डायरेक्टली तुमचं नाव येतं आणि डायरेक्ट तुम्ही जॉईन होता. ओके ओके जिल्हा परिषदेतून डायरेक्ट तुम्हाला तुम्हाला त्याचं डॉक्युमेंटेशन क्लिअर करायचं असतं आणि डायरेक्ट तुम्हाला जॉईनिंग भेटते विदाऊट इंटरव्ह्यू. ओके, जिल्हा परिषद एक समजून घ्या. ओके नंबर 2 गोष्ट आहे संस्था. आता संस्थामध्ये काय असतं, 1 मिनिट चेतना मॅम आपलं पण घेतो मी. तर संस्था आहेत. आता संस्थेमध्ये काय असतात, तर ज्या अनुदानित संस्था आहेत, अनुदानित संस्थेमध्ये रयत शिक्षण संस्था असेल किंवा आपली ह्यांची जी शिक्षण संस्था आहे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुरी, ह्या 2 संस्था ज्या आहेत ते विदाऊट इंटरव्ह्यू शिक्षकांना डायरेक्ट जॉईनिंग देतात. ओके, अशा 1-2च संस्था आहेत, 2-3च संस्था आहेत ज्यांच्याकडे डायरेक्ट इंटरव्ह्यू होतच नाही. डायरेक्ट इंटरव्ह्यू, डायरेक्ट तुम्ही जॉईनिंगच होता. त्याच्या व्यतिरिक्त जेवढ्या काही संस्था आहेत त्या सगळ्या संस्था इंटरव्ह्यू घेतात. एकाच 10 विद्यार्थी बोलवले जातात, त्या पद्धतीने तुमचे इंटरव्ह्यू होतात आणि त्या पद्धतीने तुमच्या जागा भरल्या जातात. ओके ओके, ओके आणि ज्याने ज्याने इंटरव्ह्यू क्रॅक केला तोच जॉईनिंग करू शकणार, बाकीचं फेल जातं का मग? आता आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्हाला एकाच 10 विद्यार्थी बोलवले जातात त्यावेळेस तुमचा इंटरव्ह्यू पण होतो आणि त्याच्यामध्ये एम विटॅमिन जास्त असतो, मनी फॅक्टर असतो त्याच्यामध्ये. ओके, ओके 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 हा आणि सर तुम्हाला झेडपीला हा झेडपीला जास्त कॉम्पिटिशन असते की खाजगीला, म्हणजे ऍज तुमच्या एक्सपिरियन्स नुसार? ऑब्विस ऑब्विसली मॅम, झेडपीची नोकरी म्हणजे तुम्ही सरकारी जावाई झाले, नाही, तुम्ही जसं तुम्हाला जसं तुम्ही म्हणताय हा ना, प्रायव्हेट खाजगी स्कूलला पण अनुदानित असतं,
तसं काही हो. जास्त मुलं तिकडे जाणारे असतात की इकडे जाणारे असतात? नाही नाही, जिल्हा परिषदला जाणारे असतात. तुम्हाला कधीही लक्षात ठेवा, संस्थेपेक्षा जिल्हा परिषद कधीही चांगली, कधीही. आणि आपण जेवढे जे प्रेफरन्स टाकले तिच्यात एका पण याला नंबर नाही लागला तर हा, मग फ्लॉप. मेरिटवरच असतं ते. जर नंबर नाही लागला, आता ते मेरिटवर डिपेंड असतं. नंबर नाही लागला तर पुन्हा तुम्हाला सेकंड फेज असते, थर्ड फेज असते. असतं का चान्स? हो, फर्स्ट फेज, सेकंड ओके फेज, ओके. थर्ड फेज. फर्स्ट फेज मध्ये पण काही इंटरव्ह्यूला आले नाहीत तर त्या ठिकाणी रिकामी वॅकंट जागा राहतात, त्याचं पुन्हा राऊंड असतात, बरेच राऊंड असतात, काही प्रॉब्लेम ओके नाही. ओके ओके सर, थँक्यू. ओके, वेलकम. आणखी कोणाचं काही म्हणणं असेल? ओके, कोणी, कोण बोलायचं मला? चेतना मॅम होत्या मे बी. मी त्यांचा माईक ऑन करतो. हॅलो. हा, चेतना मॅम. हा, बोला हा बोला. सर. जसं आता ह्या वेळेस जो 2022चा रिझल्ट होता तर त्यात एडिटचा ऑप्शन आला होता आता काही महिन्यांआधी. तर त्यात हम्म. आपण एडिट करत होतो म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन आणि प्लस जर नंतर इन केस ते टेट सीटेट पास झाले असतील मेंबर्स तर ते हो, ऍड बरोबर करत होते बरोबर. मग आता ह्या बरोबर. अपकमिंग एक्झाम मध्ये असा ऑप्शन येत असतो का? म्हणजे कारण हा माहिती नव्हता ऑप्शन मला. नाही नाही तर नाही, अदरवाईज ऐका मग टेटवर थोडं सिरियसली घेतलं असतं ना. ऐका, स्टेटला सिरियसली घ्या आणि सीईटीला पण सिरियसली घ्या. इकडे लक्ष द्या. काय असतं, समजा आता आपली टेट झाली, समजा आता टेट झाली, ओके. टेट झाल्यानंतर तुमचा प्रिफरन्स फॉर्म वगैरे ह्याला वेळ लागतो ना. आणि त्याच्या दरम्यान जर एखादी टी झाली तर तुम्हाला एडिट ऑप्शन येणार, अदरवाईज नाही येणार. ओके. आता हा. तुम्ही ज्यावेळेस स्टेटचा फॉर्म, समजा आजच्या घडीला तुम्ही आज स्टेटचा फॉर्म भरला, तर हम्म. आजचं जे क्वालिफिकेशन आहे तेच ग्रँट केलं जातं, ठीक आहे. मग आज तुम्ही टेट क्वालिफाय आहेत का नाही हेच मॅटर केलं जातं. तुम्ही टेट क्वालिफाय असेल तर तुमची वेगळी कॅटेगरी आहे, टेट क्वालिफाय नसेल तर वेगळी कॅटेगरी. ओके. कॅटेगरी इन द ओके. सेन्स की तुम्ही, जर तुम्ही टेट पास असाल आणि तुमचं बीएड आहे तर तुम्ही 6वी 7वी 8वी साठी प्रेफरन्स भरू शकता. आणि जर तुम्ही टेट पास नाही तर तुमचं बीएड आहे तर तुम्ही 9वी 10वी साठी प्रेफरन्स भरू शकता. कळलं? हा येस सर, 9 to हा 12 याच्यासाठी आहेत. हा हा, त्याच्यासाठी. ओके. ठीक आहे सर, ओके, थँक्यू. क्लिअर. हा हा ओके, सर, वेलकम. येस, थँक्यू. आणखी कोणाचं काही कन्फ्युजन असेल, कोणाला बोलायचं असेल तर आपलं हे सेशन ओपन आहे. ओके. रेज युअर हँड, त्याचा माईक ऑन करतो मी. कोणी आहे का? चला, हे सेशन कसं वाटलं तुम्हाला? ओके आहे? तुम्हाला गणित समजतंय मी शिकवल्याला? स्वाती मॅम मे बी. एक second. दोन स्वाती आहेत. तर मी दोन्हींचं पण माईक ऑन करतो आता ह्याच्यामध्ये. त्यांचं माईक. मॅम तुमचं माईक अनम्यूट म्यूट होत अनम्यूट होत नाहीये. तुम्ही विचारा काय विचारायचं मॅम. विचारा मॅम काय असेल तर तुम्ही. हा, कॉलेजसाठी ट्राय करू शकतात का? हो, करू शकतात ना ट्राय. आता लक्षात ठेवा, जर तुमचं एम ए क्वालिफाय असाल, तुमचं एम एम एस सी जर झालेलं असेल, म्हणजे पीजी जर झालेलं असेल तर तुम्ही 11वी 12वी साठी ट्राय करू शकता. ओके. हा, एम एस सी बी एड वाले 11वी 12वी साठी ट्राय करू शकता, ज्युनियर साठी ट्राय करू शकता, काही प्रॉब्लेम नाही.
100% तुम्ही ट्राय करू शकता. आणखी कोणाचं काही कन्फ्युजन आहे का? कोणाला बोलायचंय का? क्रायटेरिया वगैरे वेगळा काय नसतो. हा सेम. पेमेंट जास्त असतं एवढंच फक्त. ज्युनियरला पेमेंट जास्त असतं. बरं, आणखी कोणाचा काही डाऊट आहे का? वेलकम. कुणाला जर बोलायची इच्छा असेल, कुणाचे काही डाऊट्स असतील, शंका वगैरे असेल तर तुम्ही बोलू शकता. 5 मिनिटं वेळ आहे. बाकी आपण ही मीटिंग क्लोज करतो. ओके. झालाय का सर क्लास? हो, झालेला आहे. एकदा राम सर हा राम सर एकदा सर्वांचे माईक ऑन ऑन करा. कुणाचे काही डाऊट असतील तर आपण पटकन घेऊ. बर, 1-2 मिनिट. चालू केलं. माईक चालू करू शकते ते. तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलू शकता. अच्छा माईक चालू करण्याची परमिशन दिली. बोला मॅम. राम सर पण आहेत, मी पण आहे लाईनवर. तुमचे जे काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता. स्नेहल मॅडम. नाहीये सर, त्यांचा काही क्वेश्चन नाहीये. हा, ओके. कुणाचे काही क्वेश्चन नसतील तर मग अधिका आपण ही अधिका ताईंना बोल. हॅलो. हा बोला मॅम. हॅलो. हा बोला मॅम. हा सर, आता जो फॉर्म आपण भरणार आहोत एक्झाम साठी, त्याच्यासाठी टीईटी आणि सीटीईटी मेन्शन आहे, तर ती पाहिजेलच का सर? त्याचं रिझल्ट वगैरे अपलोड करावंच लागतं का सर? ऐका, तुमचं क्वालिफिकेशन काय मला अगोदर हे सांगा. माझं MSc BEd आहे फिजिक्स मध्ये. हा, ऐका. तर MSc BEd वाल्यांना विदाऊट टेट, टीईटी आणि सीटीईटी, विदाऊट सीटीईटी हा. आणि टीईटी तुम्हाला डायरेक्टली अप्लाय करायचं परवानगी आहे. फक्त फरक एवढाच असतो की तुम्ही 9वी 10वी आणि 11वी 12वी यासाठीच फक्त अप्लाय करू शकता. बाकी तुम्हाला टीईटी आणि ठीक सीटीईटीचं कंपल्शन नाही. ओके. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू सो मच सर. सर, ओके, सेशन वेलकम. खूप छान होतं. माझा फर्स्ट डे होता. थँक्यू सर. ओके 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 ओके, वेलकम. आणखी कोणी आहे का ज्यांना काही क्वेश्चन विचारायचे आहेत? सुसुडी करून ये पळ. चला, राम सर. ओके, तुमच्याकडेच मेन होस्टचा चार्ज आहे. एंड मीटिंग ओके, तुम्हाला करता येईल. चालेल चालेल. तर सर्वांनीच व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला ज्या मराठी असेल, बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, या विषयाच्या ज्या तुम्हाला गुगल फॉर्म मध्ये ज्या टेस्ट पाठवलेल्या आहेत त्या व्यवस्थित सोडवा. त्याचा रिस्पॉन्स माझ्याकडे येतो. कुणाला किती मार्क पडले हे पण येतं. तर व्यवस्थित सोडवा. बुद्धिमत्तेच्या बरेच जण सोडवतायत, मराठीच्या पण काही जण सोडवतायत. सर्वच व्यवस्थित सोडवा. ह्या तुमच्या प्रॅक्टिससाठी आहेत. हे ऍडिशनल मटेरियल तुमच्यासाठी अवेलेबल करून देत आहेत. त्याचबरोबर बरेच बुक्स जे आहेत ते तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आमचा प्रयत्न हाच राहील की तुम्हाला जास्तीत जास्त मार्गदर्शन करावं, जास्तीत जास्त तुम्हाला स्टडी मटेरियल अवेलेबल करून द्यावं आणि तुम्ही नोकरीच्या जवळ जावे आणि नोकरी तुम्हाला मिळावी. बाकी आमचं काही दुसरा उद्देश नाही. ओके, सर्वांना गुड नाईट. गुड नाईट एव्हरीवन. ओके, चालेल. या ठिकाणी आपण मीटिंग क्लोज करू. ओके, मीटिंग इन फॉर ऑल.